शोना मालाकार नाव तर खूप छान आहे, पण तिला झालंय काय? शोनाचं एका मुलावर प्रेम आहे आणि अनफॉर्च्युनेटली ती लग्नाआधीच प्रेग्नंट झाली आहे. जिंकण्याचा फक्त एकच मंत्र आहे, कधीही कुणाला माफ करू नये. मला असं वाटतं की आपण त्या हतबल मुलीला आपल्या घरात आश्रय द्यावा. तू त्या नालायक मुलीला इथे आपल्या घरी आणणार आहेस? हे अजिबात शक्य नाही. तुला जर स्वतःची एवढी घृणा वाटते तर जगाला तुझी किती घृणा वाटत असेल. मी काय करू? यू मस्ट चूज द बेस्ट वे. शोनाने आत्महत्या केली. दिव्या, ती मुलगी ती मुलगी काय म्हणतोयस? ती माझी तुझी फ्रेंड आहे. 1000 वेळा ऐकलंय. दिव्या, तुझी फ्रेंडशिप या नर्सिंग होम साठी संकट ठरू शकते. एकतर आधीच नर्सिंग होमची परिस्थिती फार वाईट आहे. प्लीज समजून घे. ओ, तर ती मुलगी आता तुमच्या नर्सिंग होम साठी सुद्धा संकट झालीये. खूप वाईट गोष्ट आहे विशाल. दिव्या, ट्राय अँड अंडरस्टँड. ती मुलगी एक मीडिया पर्सन आहे आणि मीडियाला ह्याचा वास जरी लागला ना तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो, बदनामी होऊ शकते. दिव्या, काय झालं शोनाला? तिने काचेच्या तुकड्याने स्वतःचा हात कापून घेतला. काचेचा तुकडा? ब्लड लॉस तर खूप झालाय, पण काळजी करायची गरज नाही. काचेचा तुकडा तिच्याकडे आला कुठून आणि ड्युटी इन्चार्ज कोण होतं? शोना कुठे आहे? तिच्या वॉर्डमध्ये. डॉक्टर पवित्रा, ड्युटी इन्चार्जला माझ्या कॅबिन मध्ये पाठवा इमिडिएटली. येस सर. हिला आता झोपेचं इंजेक्शन दिलंय. बरं झालं हाताची नस कापली गेली नाही. पण काचेचा तुकडा हिला कसा मिळाला? मी जेव्हा बाहेरून आले तेव्हा इथे काचेचे तुकडे पडलेले होते. तुम्ही व्हिजिटर्स रजिस्टर चेक केलं? हिला कोणी भेटायला आलं होतं? हो, आस्था नावाची कोणी मुलगी आली होती. आस्था? डॉक्टर दिव्या, एक गोष्ट सांगू? ही एक मेंटल केस आहे आणि मला वाटतं की आपण हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये रेफर करावे. हे इंजेक्शन हिला द्या आणि ही शुद्धीवर येण्याआधी आमच्या घरी म्हणजे चंद्रा विलामध्ये शिफ्ट करा. ओके.
कोण आहे? दिव्या, कोण आहे ही? ही तीच माझी मैत्रीण आहे शोना. ही आता काही दिवस आपल्यासोबत इथेच राहील. आत घेऊन जा तिला. अहो नाही नाही, तिकडे तर माझं देवघर आहे. तुम्ही माझ्या बरोबर या. दिव्या, मी तुला 1000 वेळा नाही सांगितलं तरीही तू या नालायक मुलीला. प्लीज ममा. अगं एका अनोळखी मुलीला. अनोळखी नाहीये ती. ती माझी कॉलेजची फ्रेंड आहे. चांगली मैत्रीण आहे. आज तिला आपल्या मदतीची खूप आवश्यकता आहे ममा. ही खूप चांगली पद्धत आहे मदत करण्याची. अगं तुला एवढंही समजलं नाही की ती प्रेग्नंट आहे. उद्या तिचं काही बरं वाईट झालं तर? मी डॉक्टर आहे ममा. माझ्यावर विश्वास ठेवा. काही प्रॉब्लेम होणार नाही. मी तिची जबाबदारी घेते. कुणाची जबाबदारी घेणार आहेस तू दिव्या? तुला माहितीये दिव्या, या देशात पावलोपावली गरजू लोक आढळतात. त्या मुलीने जर या घरात राहून आत्महत्या केली तर? डॉक्टर दिव्या, तुम्हाला माहित आहे ना की या मुलीची मानसिक अवस्था बरी नाहीये. खरंच आश्चर्य वाटतंय मला. आश्चर्य वाटतंय. समाजसेवा समाजसेवा समाजसेवा. दिव्या, जर तुला अशीच समाजसेवा करायची होती तर आपण करोडो रुपये त्या नर्सिंग होम साठी का खर्च केले? आणि आता तुला समाजसेवेचे डोहाळे लागलेत. विशाल, तुम्ही सगळे असं का बोलताय? मला देखील दिव्याचा हा निर्णय मान्य नाहीये. मला असं वाटतंय कदाचित हा निर्णय तिने भावनेपोटी घेतला असेल. मला फक्त एवढंच म्हणायचंय की ती एक कर्तृत्ववान मुलगी आहे. माझ्या डोळ्यांसमोर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होताना मी अजिबात नाही पाहू शकत. मी विचारही केला नव्हता की ती मुलगी एके दिवशी असा वादाचा विषय ठरेल. बरं, तू आम्हाला सांग, आम्ही काय करावं? आपण या मुलीची कशी मदत करू शकतो? त्या बिचाऱ्या मुलीला फक्त आपल्या सहानुभूतीशिवाय काहीही नकोय पप्पा. दिव्या, मला तुझ्याबद्दल आणि त्या मुलीबद्दल पूर्ण सहानुभूती आहे. फक्त एक गोष्ट मला कळत नाहीये, असं काय नातं आहे तुझं त्या मुलीसोबत? तुला कोणालाही विचारावंसं वाटलं नाही? मध्यरात्री त्या मुलीला आपल्या सोबत इथे घेऊन आलीस? दिव्या, मला सांग, तुझं त्या मुलीशी काय नातं आहे? सांग ना, काय नातं आहे? तिथे तिच्या जीवाला धोका होता. बस, मला फक्त हेच जाणून घ्यायचं होतं. गुड मॉर्निंग सोना आंटी. पाहिलं, मला तर तुमचं नाव माहितीये. विचारा कसं? कारण मी तुम्हाला त्या दिवशी टीव्हीवर पाहिलं होतं. तुम्हाला चक्कर आली होती ना? तुम्ही काय बोलत का नाही? माझ्याशी मैत्री करणार? बाळ, मी कुठे आहे ग? चला माझ्या बरोबर. मात पिता तुम मेरे, शरण पढ़ूं मैं किसकी? स्वामी शरण पढ़ूं मैं किसकी?
तुम बिन और न दूजा, प्रभु बिन और न दूजा, आस करूं मैं किसकी। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति, स्वामी सबके प्राणपति, किस विन मिलूं दया में तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता, तुम ठाकुर मेरे, प्रभु तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ, अपने हाथ उठाओ, द्वार खड़ा मैं तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा, स्वामी पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, दुख विनशे मन का, स्वामी दुख विनशे मन का। सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे। स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। हिला कोणी आणलं इथे? मी घेऊन आले आजी. माझं देवघर हिने अपवित्र केलंय. दिव्या, मी हे कधीही सहन करू शकणार नाही. हे तू चांगलं नाही केलंस वंदना. देवघरात कुणाचा असा अपमान केलेला कदाचित देवाला सुद्धा नाही आवडणार. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी अपमान नाही केला देवांचा त्या मुलीला देवघरात आणून? हे घर आहे आणि या घरच्या मान मर्यादांचं उल्लंघन कुणी केलं तर मला चालणार नाही. आणि कर्नल चंद्रांच्या घरात कुणाचा अपमान झालेला मलाही नाही सहन होणार. मला इथे का घेऊन आलीस दिव्या? माझ्यामुळे तुझ्या देवघराचं पावित्र्य गेलंय. दिव्या, दिव्या, मी तुझ्या पुढे हात जोडते. प्लीज मला इथून जाऊ दे. प्लीज. मला भीती वाटते की माझी मदत करत असताना तूही संकटात सापडलीस तर.
तुझा सुखी संसार उद्ध्वस्त होईल. तू कुठेही जात नाहीयेस शोना. तू इथेच राहणार आहेस माझ्यासोबत. भले कितीही मोठं संकट आलं तरीही. दिव्या, कुठवर कुडत कुडत रडत राहशील. अशाने तुझी तब्येत आणखीन खालावेल. आई, आम्ही हे सगळं नाही बघू शकत. नंदा कुठे? ती तुझी औषधं आणायला गेलीये. इतक्या रात्री? जायला नको होतं तिने. आणि ऐक, तू देखील बाहेर पडू नकोस हं. एक गोष्ट लक्षात घे, जग खूप वाईट आहे. आई, मी तुझं दुःख समजू शकते ग. या घरात कोणीही पुरुष उरला नाही याचा अर्थ असा तर होत नाही ना की आम्ही स्वतःला घरात कोंडून घ्यावं. नाही टीना, मी तसं नाही सांगत आहे. मग काय म्हणायचं तुला आई? नंदा ताईला बघ ना. अगं तुझीच मुलगी आहे ती. भर तारुण्यात तिचं कुंकू पुसलं गेलंय. पण तरी देखील ती खंबीरपणे या सगळ्या जगाचा सामना करतच आहे ना. आणि मग मला सांग, ह्यात त्या बिचारीचा काय दोष आहे? कुणा ना कुणाचा तरी दोष आहेच ना टीना. कुणाचा तरी शाप या घराला नक्की लागलाय. एक मुलगी जी मुलगा होऊन परतण्याचं स्वप्न दाखवून गेली होती, तिला देखील ग्रहण लागलं. मुलगा होण्याऐवजी ती तर कलंक बनली. तिला माफ कर ना ग आई. कुणाला माफ करू टीना? कुणाला माफ करू मी? तुझ्या बाबांना, जे असे अर्ध्या वाटेवर सोडून गेले, की शोनाला, की मग माझ्या नशिबाला, माझ्या या फुटक्या नशिबाला? कोणाला माफ करू मी? तू अजून खूप लहान आहेस टीना. अल्लड आहेस तू. एका पापी मुलीचं ओझं डोक्यावर घेऊन जगणं खूप कठीण असतं. आता मला सहन होत नाहीये. घराबाहेर पाऊल ठेवण्याची पण हिंमत होत नाहीये माझी. खूप भीती वाटते. लोक बघतील तर काय म्हणतील? ती बघा शोना मालकाची आई. मला हे सहन होणार नाही. फक्त एका आईच्या नात्याने नाही तर एक स्त्री या नात्याने शोनाताईचं दुःख जाणून घे ग. तिला समजून घे आई. अगं, तिला माझ्या दुःखाची जाणीव आहे का? आहे का तिला जाणीव? ती या घरात निर्माण झालेली पोकळी भरून काढू शकते? अगं, ती तुझ्या बाबांना परत आणू शकते का? सांग. नाही ना? अगं, तिच्या फक्त एका चुकीमुळे आपण सगळे उद्ध्वस्त झालो. आपण सगळे पुरते बदनाम झालो. आई, तिच्या चुकीची काहीतरी शिक्षा असेलच ना. शिक्षा तिला मिळालीये टीना. तिने स्वतःला शिक्षा दिलीये. एक अशी शिक्षा ज्यासाठी ती स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. पण तू तर माफ करू शकतेस ना. तू तर आई आहेस. आई, झालं गेलं विसर. तू माफ कर तिला.
उद्याचा दिवस उगवण्यापूर्वी ह्या मुलीला इथून घालवून टाका, नाहीतर आपल्या घरात काहीतरी अनर्थ घडेल. ही मुलगी आपल्या घरात आल्यापासून मला खूप भीती वाटते. घाबरू नकोस, असं होतं. मी तुला इंजेक्शन देते, मग तुला बरं वाटेल. हं? मग तू आरामात झोप. ओके? ओके. जर ती मुलगी इथून नाही गेली तर मी हे घर सोडून जाईन. एक ती आहे जी आपल्या नवऱ्याला खाऊन बापाच्या घरी बसलीये, आणि दुसरी तर वा 10 पावलं आणखी पुढे गेलीये. लाज लज्जा सगळं खाल्लं, एवढंच नाही तर स्वतःच्या बापालाही. माझं आयुष्यात एकच सूत्र आहे, आपल्याला जेवढं पचेल आपण तेवढंच खावं. अहो पैसा काय आहे, तो तर हाताचा मळ आहे. असं केलं आणि फेकला. 2000 तुमचे आणि 1000 डॉक्टर नासिर बेचनची. आपली तर हीच फिलॉसॉफी आहे डॉक्टर साहेब.